Hello everyone, welcome to Arvi's House English. So students, in this video we will be seeing 8th standard English poem Be the Best. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण Be the Best ही 8th standard सेमी इंग्लिश पोएम बघणार आहोत. लेट्स गेट स्टार्टेड. Be the best. Be the best. If you can't be a pine on the top of the hill, be a scrub in the valley. But be the best little scrub by the side of the rill. बी अ बुश इफ यू कांट बी अ ट्री. सो मित्रांनो, ही जी पोएम आहे बी द बेस्ट, याचा अर्थ काय आहे की सर्वोत्तम बना. जीवनामध्ये जेही तुम्ही कराल ते अतिशय उत्कृष्ट, अतिशय छान, सर्वोत्तम असं तुम्ही केलं पाहिजे. पोएट म्हणतो की इफ यू कांट बी अ पाईन ऑन द टॉप ऑफ द हिल. जर तुम्ही ऑन द टॉप ऑफ द हिल, हिल म्हणजे काय, पर्वत, टॉप म्हणजे उंच, सर्वात वर, तर पर्वतावरील सर्वात वर असणारं पाईन वृक्ष, पाईन नावाचं एक खूप मोठं वृक्ष असतं, तर ते पाईन वृक्ष जर तुम्ही बनू शकले नाही, म्हणजे पर्वतावरील सर्वात मोठं असं पाईन वृक्ष जर तुम्ही बनू शकले नाही, बी अ स्क्रब इन द व्हॅली, तर ॲटलिस्ट तुम्ही व्हॅली म्हणजे काय, तर दरीमधील एक छोटंसं स्क्रब म्हणजे झुडूप तुम्ही बना. बट बी द बेस्ट लिटिल स्क्रब बाय द साईड ऑफ द रिल. पण रील म्हणजे काय, तर स्ट्रीम म्हणजे झरणा. पण तुम्ही कसं स्क्रब बनलं पाहिजे, कसं झुडूप बनलं पाहिजे की त्या झरणा जो आहे, जे दरीमधील एक छोटासा ओढा जो आहे, त्या ओढ्याच्या काठावरचं सगळ्यात सुंदर, सगळ्यात बेस्ट, सगळ्यात सर्वोत्तम असं छोटंसं झुडूप तुम्ही असलं पाहिजे. म्हणजे जर तुम्ही एक मोठा पाईन वृक्ष बनू शकले नाही, तर एक छोटंसं स्क्रब म्हणजे झुडूप बना. पण कसं झुडूप बना की इतर सगळ्या झुडपांपेक्षा तुम्ही सगळ्यात सर्वोत्तम असे असले पाहिजे. बी अ बुश इफ यू कांट बी अ ट्री. आणि जर तुम्ही एक झाड, वृक्ष बनू शकले नाही, तर ॲटलिस्ट एक छोटंसं बुश, एक छोटंसं झुडूप तुम्ही बना. असा एक मॅसेज, असा एक सल्ला जे आहेत ते पोएट आपल्याला या पोएममधून देतात. सेकंड स्टांजा बघा. इफ यू कांट बी अ बुश, बी अ बिट ऑफ अ ग्रास अँड सम हायवे हॅपियर मेक. इफ यू आर अ मस्की देन जस्ट बी अ बास, बट द लाईव्हलीएस्ट बास इन द लेक. नेक्स्ट स्टांजामध्ये पोएट म्हणतात की जर तुम्ही बुश बनू शकले नाही, म्हणजे पहिल्या स्टांजात त्यांनी म्हटलं की ट्री बनू शकले नाही तर ॲटलिस्ट बुश बना. पण जर तुम्ही छोटंसं झुडूप जरी बनू शकले नाही, बी अ बिट ऑफ द ग्रास, तर ॲटलिस्ट छोटंसं गवत, इटुकलं गवत तरी तुम्ही बनलं पाहिजे. म्हणजे जर तुम्ही झुडूपही बनू शकले नाही, तर त्याच्याहीपेक्षा छोटंसं गवत तुम्ही बनलं पाहिजे. अँड सम हायवे हॅपियर मेक. आणि काही हायवेज म्हणजे रस्ते जे आहेत त्यांना हॅपियर म्हणजे आनंदी बनवलं पाहिजे. जसं जेव्हा आपण ट्रॅव्हल करत असतो, रस्त्याच्या बाजूची जी गवत असते, ग्रास, हिरवळ, ती बघून आपल्याला खूप आनंद होतो. तसंच पोएट म्हणतात की तुम्ही छोटंसं ग्रास बना आणि इतरांच्या आनंदाचं कारण बना. इफ यू आर अ मस्की देन जस्ट बी अ बास. जर तुम्ही मस्की बनू शकले नाही, म्हणजे एक मोठी मासळी, तर जस्ट बी अ बास, तर एक छोटीशी मासळी तुम्ही बनलं पाहिजे. बट द लाईव्हलीएस्ट बास इन द लेक. पण त्या तळ्यामधील सर्वात लाईव्हलीएस्ट, जिवंत म्हणजे काय, तर सगळ्यात अशी उत्साहवर्धक, जिला पाहून सगळ्यांना आनंद वाटेल अशी बास तुम्ही बनलं पाहिजे. म्हणजे छोट्यात छोटं जरी तुम्ही काही काम केलं तरी ते बेस्ट इतरांपेक्षा तुम्ही केलं पाहिजे. नेक्स्ट स्टांजा बघा. वी कांट ऑल बी कॅप्टन्स, वी हॅव गॉट टू बी क्रू. देअर इज समथिंग फॉर ऑल ऑफ अस हिअर. देअर इज बिग वर्क टू डू अँड देअर इज लेसर टू डू. अँड द टास्क यू मस्ट डू इज द नियर. पोएट म्हणतात की वी कांट ऑल बी कॅप्टन्स. आपण सर्व कॅप्टन्स बनू शकत नाही. आपण बघतो की जहाजावर एक कॅप्टन असतो आणि बाकी सर्व त्याच्या हाताखाली काम करणारी क्रू असते, म्हणजे मेंबर्स असतात, सहकारी असतात त्याचे. तर पोएट म्हणतात की आपण सर्वच कॅप्टन बनू शकत नाही. आपल्यापैकी काही जणांना क्रूसुद्धा बनावं लागते, सहकारीसुद्धा बनावं लागते. देअर इज समथिंग फॉर ऑल ऑफ अस हिअर. आणि आपल्या सर्वांसाठी इथं करण्यासारखं काही ना काही आहे. असं कोणीच नाही की जो नालायक आहे, जो कशाच कामाचा नाही. सर्व लोकांसाठी करायला इथे नक्कीच काही ना काही आहे. देअर इज बिग वर्क टू डू अँड देअर इज लेसर. या जगामध्ये मोठ्यात मोठं कामसुद्धा आहे करण्यासारखं, आणि लेसर म्हणजे छोट्यात छोटं कामसुद्धा आहे. अँड द टास्क यू मस्ट डू इज द नियर. आणि जे काम तुम्हाला करायचं आहे ते आता लवकरच तुम्हाला करावं लागणार आहे. म्हणजे जीवनात तुम्हाला काय बनायचं आहे, काय करिअर घडवायचं आहे, ते इतक्यातच तुम्हाला, म्हणजे पुढच्या 8-10 वर्षामध्येच तुम्हाला ते घडवायचं आहे. तर ज्या जगामध्ये सगळ्या प्रकारचे कामं करण्यासारखे आहेत आणि सर्वच कामं आपापल्या ठिकाणी महत्त्वाची आहेत. जसं मोठ्यात मोठं काम आहे, तसंच छोट्यात छोटं कामसुद्धा महत्त्वाचं आहे.
लास्ट स्टांजा बघा. इफ यू कांट बी अ हायवे देन जस्ट बी अ ट्रेल. इफ यू कांट बी द सन बी अ स्टार. इट इजंट बाय साईज दॅट यू विन ऑर यू फेल. बी द बेस्ट ऑफ वॉट एव्हर यू आर. पोएट म्हणतात, इफ यू कांट बी अ हायवे, जर तुम्ही हायवे बनू शकले नाही तर जस्ट बी अ ट्रेल, तर एक छोटीशी ट्रेल म्हणजे पायवाट तुम्ही बना. इफ यू कांट बी द सन, जर तुम्ही सूर्य बनू शकले नाही तर बी अ स्टार, एक छोटासा तारा तुम्ही बना. इट इजंट बाय साईज दॅट यू विन ऑर फेल. तुमच्या साईजवर बिलकुलच डिपेंड करत नाही की तुम्ही जिंकाल किंवा हराल. जीवनात तुम्ही किती मोठं काम करता किंवा किती छोटं काम करता यावरून हे ठरत नाही की तुम्ही जिंकत आहात की हरत आहात. बी द बेस्ट ऑफ वॉट एव्हर यू आर. तुम्ही जे काही बनणार आहे, जे काही तुम्ही करणार आहे ते फक्त आणि फक्त बेस्ट म्हणजे सर्वोत्तम तुम्ही करा. असा सल्ला किंवा असा मेसेज डोग्लस मॅलच आपल्या पोयममधून आपल्या सर्व विद्यार्थ्यांना देतात. तर मित्रांनो, अशा प्रकारे ही होती पोयम बी द बेस्ट. याचा अर्थ पोयमचा जी समरी किंवा आपण एक मेसेज म्हणू शकतो असा आहे की जे जीवनात तुम्ही काम कराल ते तुम्ही बेस्ट म्हणजे सर्वोत्तम केलं पाहिजे. मित्रांनो, आय होप सर्वांना पोयम खूप चांगल्या प्रकारे समजली असल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आय विल सी यू इन अनदर व्हिडिओ. टिल देन टेक केअर. गुड बाय.